श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुम्हा सर्वांना आजचा दिवस आनंदात जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर आज आहे गुरुवार. गुरुवारची पूजा मांडणी मी कशी करायची आणि केलेली आहे त्याबद्दलची सर्व माहिती मी सांगणार आहे. तर सकाळी आपल्याला गुरुवारी म्हणजे आज लवकर उठून पहिलं तर आपल्याला मुख्य दरवाजा जो आहे तो स्वच्छ करून घ्यायचा आहे. आता मुख्य दरवाजा स्वच्छ करून त्या मुख्य दरवाजावरती आपल्याला स्वस्तिक जी आहे ती स्वस्तिक काढायची आहे. मुख्य दरवाजाच्या ठिकाणी आपल्याला कलश बनवायचा आहे. तुपाचा दिवा लावून माता लक्ष्मीच्या स्वागताची जी तयारी आहे ती आपल्याला करायची आहे. आता मुख्य दरवाजावर इथे मी स्वस्तिक काढलेली आहे. हिंदू धर्मामध्ये स्वस्तिक चिन्हाला विशेष महत्त्व आहे. स्वस्तिक हे सु आणि अस्ति मिळून बनते. सु म्हणजे शुभ आणि अस्ति म्हणजे शुभ मानणे, म्हणून स्वस्तिक चिन्ह हे शुभ असते. म्हणून प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात ही स्वस्तिक चिन्हाने होते. स्वस्तिक चिन्हामुळे बरेचसे वास्तू दोष जे आहेत ते निघून जातात. म्हणून मुख्य प्रवेशद्वारावर आपल्याला स्वस्तिक चिन्ह काढायचे आहे. स्वस्तिक चिन्ह काढल्यामुळे काय होतं तर घरात सुख समृद्धी आनंद येतो. आता हे झाल्यानंतर आपल्याला उंबरठा स्वच्छ करून उंबरट्यावरती आज हळदीचे लेपन जे आहे ते करायचे आहे. मी आता उंबरठा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि हळदीचे लेपन जे आहे ते हळदीचे लेपन करत आहे. आता हळदीचे लेपन करण्यासाठी मी हळदीच्या लेपनाचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे. हळदीच्या लेपनामध्ये थोडंसं गोमूत्र, गुलाबजल टाकून तुम्ही हळद हे मिक्स करून, चंदन पावडर असेल तर चंदन पावडर हे करून पाणी घालून हळदीचं लेपन जे आहे ते आपल्या उंबरट्यावरती करायचं आहे. आणि छान असं हाताने त्या उंबरट्याला शेणाने कसं सारवतो तसं त्या पद्धतीने आपल्याला तो उंबरटा सारवून जो आहे तो घ्यायचा आहे. आता उंबरठ्याला लेपन करून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर दारात छोटीशी रांगोळी जी आहे ती आपल्याला रांगोळी काढायची आहे. मी आता साईडला पण इथे थोडंसं लेपन हे केलेलं आहे. रांगोळी काढायची आहे आपल्याला. आता आज तुम्ही कमळाची देखील रांगोळी काढू शकता. मी इथे माझ्याकडे छाप आहे त्याचीच मी रांगोळी काढलेली आहे. तुम्ही बघू शकता मी इथे छापच उमटवलेले आहेत जे बाजारामध्ये तुम्हाला इझिली मिळून जातात. आता उंबरट्यावर देखील माता लक्ष्मीची जे पावलं आहे त्याच्यावरतीही मी उंबरट्यावरतीही छोटीशी रांगोळी जी आहे ती काढलेली आहे. रांगोळी काढून झाल्यानंतर जो दारामध्ये जो आपल्याला माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी कलश जो आहे तो स्थापन करायचा आहे. मी बाहेर काय केलेलं आहे, एक तांब्या पाण्याचा घेतलेला आहे. त्याच्यावरती एका डिशमध्ये तांदूळ घेतले आहेत आणि त्या तांदळामध्ये एक तुपाचा दिवा जो आहे तो लावलेला आहे. माता लक्ष्मीचे अशा पद्धतीने आपल्याला स्वागत जे आहे ते करायचे आहे. साईडला मी 2 दिवे लावलेले आहेत आणि अगरबत्ती धूप ओवाळून उंबरट्याचे जे आहे ते पूजन केलेले आहे. आता बघा पावलांना हळदी कुंकू वाहिलेले आहेत. फुले असतील तर फुलेही म्हणजे व्हायचे आहेत. स्वतःलाही त्या आपण हळदी कुंकू जे आहे ते लावून घ्यायचे आहे. साईडला हे जे दरवाजाच्या साईडला जे चौकट आहे तिथेही मी हळदी कुंकाचे 5 पट्टे जे आहेत ते उमटवलेले आहेत. आता मी दिवे आहेत ते दिवा देखील लावून घेतलेला आहे. आता धूप दीप फुले वाहून आपल्याला अक्षदा वाहून आपल्याला उंबरट्याला जो आहे तो नमस्कार करायचा आहे. आता मी इथे फुले वाहून घेतलेली आहेत.
आणि उंबरठ्याला नमस्कार करून तुम्ही बघू शकता उंबरठ्यावरती रांगोळी किंवा दारात जर रांगोळी काढली तर किती सुंदर सुंदर असं दिसत आहे. उजव्या साईडला कलश स्थापन केलेला आहे. छोटीशी दारामध्ये रांगोळी काढली तरी तुम्ही बघू शकता किती सुंदर असं दिसत आहे. आता उंबरट्यावरती रांगोळी, हळदीचं लेपन जे आहे ते सगळं आपलं करून झालेलं आहे. त्याच्यानंतर आपण आता पूजेची मांडणी मी जी आहे ती करणार आहे. पहिल्यांदा आपण ज्या ठिकाणी पूजा मांडणार आहोत ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता मी इथे जागा स्वच्छ करून घेतलेली आहे आणि चौरंग जो घ्यायचा आहे त्याच्या खाली अगोदर आपल्याला एक स्वस्तिक चिन्ह जे आहे ते काढायचे आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला चौरंग जो आहे त्याच्यावरती ठेवायचा आहे. आता चौरंग घेऊन चौरंगावरती लाल किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र जे आहे ते अंथरायचं आहे. रांगोळी काढून झाल्यानंतर मी चौरंगावरती चौरंग ठेवला आहे आणि त्याच्यावरती लाल रंगाचं वस्त्र जे आहे ते वस्त्र अंथरलेलं आहे. आता चौरंगावरती तांदळाची रास जी आहे ती रास करायची आहे, ठेवायची आहे. तुम्ही त्यामध्ये गोल पद्धतीने रास ठेवू शकता किंवा तुम्हाला जर अष्टदल येत असेल तर अष्टदलही काढू शकता. मी इथे थोडेसे तांदूळ घेऊन त्याचं भरीव असा गोल केलेला आहे आणि त्या भरीव गोलामध्ये हळदी कुंकू जे आहे ते अर्पण केलेले आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती कलश जो आहे तो कलश आपल्याला स्थापन करायचा आहे. कलश स्थापन करताना मी कलशावरती एक स्वस्तिक काढलेली आहे आणि पाचही दिशेला 5 बोटे ही साईडला उमटवून घेतलेली आहे. आता कलशामध्ये 1 रुपया, सुपारी, हळदी कुंकू, अक्षदा, फुले जे आहेत ते आपल्याला अर्पण करून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर तुमच्याकडे जर आंब्याचे ढाळे असतील तर 5 आंब्याचे ढाळे किंवा जर तुमच्याकडे विड्याची 5 पाने असतील तर तुम्ही विड्याची पानेही ठेवू शकता किंवा ज्या फळझाडांच्या ज्या पत्री आहेत त्याही तुम्ही वापरू शकता. मी इथे फळझाडांच्या पत्री ज्या आहेत त्या ठेवत आहे आणि त्याच्यानंतर या पत्री कलशामध्ये ठेवून त्याच्यानंतर आपण नारळ जो आहे तो ठेवायचा आहे. आता नारळाला तुमच्याकडे जर मुखवटा असेल तर तुम्ही मुखवटाही नारळाला घालू शकता. ते फक्त जे मुखवटा जो आहे तो फक्त सुशोभीकरणासाठी किंवा असंच छान दिसावं म्हणून जो आहे तो आपण लावत आहे. तुमच्याकडे असेल तर तुम्ही लावू शकता, नसेल तर नाही लावला तरीही चालेल. आता माझ्याकडे मी इथे कलशाला सुंदर अशी साडीही घेतलेली आहे. तर कलशाला मी ती साडी बांधून घेतलेली आहे. त्याच्यानंतर जे दागिने आहेत, मंगळसूत्र, माळ वगैरे, ते दागिने जे आहेत ते कलशाला आपल्याला घालून घ्यायचे आहेत. मुखवटा लावून मी मुखवट्याला नथ वगैरे लावलेली आहे. तुम्ही बघू शकता आता किती सुंदर असं माझ्याकडे इथे तुळजापूरच्या लक्ष्मीचा मुखवटा आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये किती सुंदर असं हा मुखवटा दिसत आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडंसं साईडला बसल्यासारखं, कारण की कॅमेरा जो आहे तो मी साईडला ठेवलेला आहे मोबाईल, त्याच्यामुळे थोडंसं तिरखं वाटू शकतं. आता साईडला मी काय केलेलं आहे तर माझ्याकडे महालक्ष्मीची जो आहे तो फोटो आहे, तर मी महालक्ष्मीचा फोटोही तिथे ठेवलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचे आहे तर पहिल्यांदा दिवा लावून जो आहे तो मी समया तर साईडला लावून घेतलेला आहे, पण आपल्याला दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे. मी इथे दिवा लावून घेतलेला आहे आणि दिव्याची ही हळदी कुंकू, फुले, अक्षदा वाहून पूजा जी आहे ती पूजा केलेली आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला दीप प्रज्वलित झाल्यानंतरच सगळी पूजा जी आहे ती करायची आहे. माझ्याकडे इथे 5 फळे आहेत. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे 5 फळेही ठेवू शकता किंवा एकाच प्रकारचे 5 फळंही ठेवू शकता. आता महालक्ष्मी महात्म्य हे पुस्तक जे आहे ते आपल्याला पुस्तकही ठेवायचे आहेत आणि त्याच्यातला जी कथा आहे ती आपल्याला आज या गुरुवारच्या पूजेच्या दिवशी वाचायची आहे. तर माझ्याकडे महालक्ष्मीची मूर्तीही आहे. मी मूर्तीला अभिषेक अगोदरच करून घेतलेला आहे. तुम्ही अभिषेक करू शकता किंवा तिथे महालक्ष्मीच्या मूर्तीची स्थापना देखील पुढे करू शकता. मी इथे महालक्ष्मीची मूर्ती जी आहे ती स्थापित केलेली आहे.
महालक्ष्मीची मूर्ती स्थापित करून तिला हळदी कुंकू फुले अक्षदा जे आहेत ते वाहून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल तर तुम्ही श्रीयंत्रही तिथे ठेवू शकता, किंवा आणखी तुमच्याकडे जर कवड्या वगैरे असतील तरी तुम्ही त्याही माता लक्ष्मीला, कवड्याही प्रिय असतात, श्रीयंत्र माता लक्ष्मीला प्रिय आहे तर तुम्ही तेही ठेवू शकता. माझ्याकडे ते कवड्या आहेत तर मी त्या कवड्या देखील इथे पूजेमध्ये ठेवलेल्या आहेत. आता दीप प्रज्वलित झाल्यानंतर आपण सगळ्या मुखवट्याला, महालक्ष्मीला, महालक्ष्मीच्या फोटोला सगळ्यांना हळदी कुंकू फुले अर्पण करून जे आहेत ते घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने आपल्याला मांडणी जी आहे ती मांडणी जी आहे ती करायची आहे. आणि महालक्ष्मी महात्म्य या पुस्तकातील आपल्याला कथा वाचून झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाची आरती करायची आहे आणि त्यानंतर महालक्ष्मीची आरती जी आहे ती महालक्ष्मीची आरती करायची आहे. महालक्ष्मीची आरती करून झाल्यानंतर आपल्याला देवीला जो आहे तो नैवेद्य दाखवायचा आहे. आता नैवेद्यामध्ये तुम्ही पुरणपोळी करू शकता, किंवा माता लक्ष्मीला तांदळाची खीर आवडते तर तुम्ही तांदळाच्या खिरीचा नैवेद्य देखील माता लक्ष्मीला दाखवू शकता. आणि नैवेद्य माता लक्ष्मीला दाखवल्यानंतर तो नैवेद्य आपण घरच्या लोकांनी, म्हणजे तो नैवेद्य जो आहे तो ग्रहण करायचा आहे. अशा पद्धतीने आजची जी आहे मांडणी ती आपल्याला करायची आहे. आणि या पद्धतीने मी आजची मांडणी देखील केलेली आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. व्हिडिओ आवडल्यास माझा लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. 4थ्या गुरुवारी आपल्याला उद्यापन जे आहे ते करायचे आहे, त्याचा व्हिडिओ मी लवकरच तुमच्याशी शेअर करणार आहे. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.